स्थानदर्शनी या सदरामध्ये आज आपण श्री क्षेत्र गेवराई, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथील स्थानपोथी अनुक्रमांक 110 मधील स्थानवंदन करत आहोत. या स्थानाला जाण्याचा मार्ग गेवराई हे शहर बीडहून 32 किलोमीटर अंतरावर, शहाकडहून 12 किलोमीटर, बागपिंपळगावहून 3 किलोमीटर, शेवगावहून 64 किलोमीटर अंतरावर, जालन्याहून 71 किलोमीटर व संभाजीनगरहून 96 किलोमीटर अंतरावर आहे. या स्थानाची माहिती. एक, वस्ती स्थान. हे स्थान गेवराई बसस्थानकापासून 2 फर्लांग अंतरावर बाजार तळाजवळ नगरपालिका उद्यानात पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे जोगेश्वरीचे देऊळ होते. त्या देवळातील व चौकातील हे स्थान होय. या स्थानाची लीला आपण येथील संत महंताकडून श्रवण करणार आहोत. त्याचप्रमाणे श्री क्षेत्र गेवराई स्थानाचे आदरणीय आचार्य मोठे बाबा यांचीही आपण भेट घेणार आहोत. दंडवत 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 वा हो दंडवत दंडवत. तुम्ही व्हिडिओ पाहता, आवडतात ना? टोटल पाहता, वा रे वा, छान. ब्रह्मगिरी पाहिलेली आहे. या ठिकाणी बाबा आहेत. नाही राहू दे, मी येतो तिकडं. दंडवत दंडवत दंडवत. आपली भेट कुठे घडवते पहा परमेश्वर. हां, परमेश्वर करून घेतात. कुठून आले ताई? लातूर. बर 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 बर. मी स्थान दर्शनासाठी निघालो, पण इथे मध्ये सद्भक्त भेटलेले आहेत. तेवढेच नाही, तेवढे लहान लहान मुलंही भेटलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पाहता, आवडतात? हा, स्वामी करून घेतात. गेवराई या स्थानावरती अनेक सद्भक्त भेटून जातात. लहानापासून मोठ्यापर्यंत स्थानावरती आलेले आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. समोर आहे ओट्यावरचा जो विशेष आहे तो गव्हाळगुडा आहे. श्री प्रभू बाबाच्या संबंधित आहे. कोणतं बाबा दाखवा? श्री प्रभू हे गव्हाळगुडा. गव्हाळ म्हणजे गुडा. स्वामी तिथं जायचे, खेळ करायचे. हो हो हो. जीव होता तिथं स्पर्श करायचे. इथेच असे शिंगणे, इथेच असे शिंगणे. गव्हाळ गुढा नाही का? तो श्री दत्ताच्या विशेषतः
दंडोत प्रणाम बाबा. हे जे विशेष आहे हे कुठलं आहे? श्री प्रभू बाबा. श्री प्रभू बाबांचं रुद्धपुरी येथील सासू सुनेची जी विहीर आहे तेथील हा विशेष आपण सध्या गेवराई या स्थानावरती वंदन करत आहोत. दंडोत प्रणाम. मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथस्थान दर्शन या सत्रामध्ये आज श्री क्षेत्र गेवराई या स्थानावरती आलोय. या ठिकाणी आदरणीय परमपूज्य गोपीराज दादा चक्रपाणी महानुभाव या ठिकाणी आहेत आणि गेवराई या स्थानाची लीळा आपण त्यांच्याकडून श्रवण करूया. बाबांना मी विनंती करत आहे, गेवराई या स्थानावरची लीळा आम्हाला सद्भक्तांना निरूपण करावी. दंडोत प्रणाम बाबा. दंडवत प्रणाम. दंडोत प्रणाम. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. पूर्वार्ध काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जालन्यावरून दिवाळी साजरी करून जालना, खनेपुरी, भटेपुरी, करडगाव, आहेरमल, माणिकदन, रावसगाव, पांढरी, जोगलादेवी, पापविनाशिनी, मिरगाव, संगम जळगाववरून स्वामी इथं आलेले आहेत. इथं आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस इथं स्वामी आलेले आहेत. संध्याकाळी आल्यानंतर स्वामी इथं जोगेश्वरी नावाची जी देवता होते त्या देवतेच्या मंदिरातील पटीशाळेमधील आसन वस्ती स्थान. स्वामी आल्यानंतर पट्टीशाळेच्या उजव्या बाजूला स्वामींचे पदप्रक्षालन झाले. स्वामींना आसन झालं. आसन झाल्यानंतर स्वामी बसल्यानंतर पुन्हा बाईसांनी विनंती केली की व्याळीसाठी. मग व्याळीसाठी विनंती केल्यामुळं स्वामी सांगतात की भूक नाही म्हणून, म्हणजे हे काही मागे ना म्हणे. मग स्वामींना तेथंच संध्याकाळचं निद्रा होते. निद्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रातःकाळचा विधी आटपून लघु परिश्रय, दीर्घ परिश्रय, मुखमार्जन सर्व सावरून स्वामी आपले आसनस्थ असताना एक अर्धवट वेळी बायले पिशाच्ची का निर्गमनी अनुवर्जित प्रतिउत्तर देणे, म्हणजे अर्ध्या वाटेपर्यंत अनुवर्जित म्हणजे वाटेलावी जाणे. आणि अर्ध्या वाटेत गेल्यावर ते स्वामींना म्हणते की मी नाही. तर सकाळचा पूजा अवसर झाल्यानंतर स्वामी आपले आसनस्थ असताना अंगी टोपरे लिहून स्वामी बसलेले होते. बाईसाई होत्या सोबत. मग ती बाई बाहेरून येते. तिच्या हातामध्ये काही वने होते. ती डायरेक्ट सरळ जाते त्या देवतेच्या डोईवरी वने वाहते. जे काय वाहण्याचे होते तिच्या हातामध्ये, जसं आज आपण पान, सुपारी, नारळ, खारीक, वाटी, बदाम वाहतो तसं ते देवतेला वाहण्यासाठी तिच्या हातात असं ती येते आणि त्या डोईवरी ठेवते. ठेवल्यानंतर तिथलं एक निर्मल म्हणजे सुकलेलं फूल ती घेते ना आपल्या डोईमध्ये खवते. ठेवल्यानंतर पुन्हा त्या मूर्तीचा शेंदूर काढते, माथ्याला लावते आणि दिव्याचं तेल घेते, माथ्याला लावते. दिव्याची काजळी काढते आणि दोन्ही डोळ्यामध्ये घालते. स्वामीजवळ मुरकुटे जेते, फुरकुटे जेते, मुरकुटे जेते, फुरकुटे जेते अशी ती मुरडे मारत, म्हणजे जसं माणूस सर्दी झाल्यावर नाक इकडे तिकडे पळवतो त्या पद्धतीने ती तोंड वाकडं तिकडे करत स्वामींजवळ आली. आल्यानंतर तिच्या खांद्यावर जो पदर पडलेला होता तो पदर ते उजू करते. डोई पदर उजू करते, म्हणजे पदर इकडून घेऊन असा इकड्या बाजूला खवते. ते खवल्यानंतर स्वामींजवळ येऊन उभा राहते आणि म्हणते की जी जी महात्म्य हो द्या जाडी, मी तुम्हा सांगाते येईल. मग स्वामी आपल्या आसनावरून उभा राहतात तेव्हा स्वामीशी काही तिच्याशी संवाद साधत नाहीत. मग ते उभा राहिल्यावर आसनावरून बाजूला सरकतात आणि बाईसान म्हणतात की ओपा पोते, म्हणजे जे काय आपलं पोत्याचं मात्रा आहे ती मात्रा तिच्या डोईवर द्या. मग ते असे ती चालायची, पुढं चालायचे, स्वामी मागे, बाई सपाठी मागं. असे चालत चालत अर्ध्या वाटेपर्यंत गेली. कित्येक आधीशी वाट पातली, कित्येक अर्ध्या वाटेपर्यंत जाते आणि ते स्वामींना म्हणतं की मी नाहीये, मी तुम्हा ते चालविले, मी तुम्हा ते फसविले. देव म्हणतात कवने कवना ते चालविले, तुम्हीचे मरते मरते आला, तुम्हीचे मरते मरते झालं. आता मरते मरते म्हणजे तर काय कष्टदायक, म्हणजे जे कष्ट झालं तिला, ती
वजन घेतलं. जे काही स्वामींचं जवळपास बरचसं सामान राहायचं त्याच्यामध्ये, थाळा पालीमांडा, जे काय पूजेचं साहित्य होतं ते सगळं साहित्य स्वामी सोबत राहायचं. मग त्याच्यात तुपाचा डो असेल वगैरे. मग असं गेल्यानंतर ते अर्ध्यात तिथं जाते आणि तसं म्हणते की मी नाही, मी तुम्हाला ते चालविले. ते म्हणतात काऊन काऊन ते चालविली, तुम्हीची मरते मरते आला, तुम्हीची मरते मरते परत जा. मग स्वामी तिथून बाकपिंपळगावला जातात आणि ती बाई परत येते. आणि इथं फक्त स्वामींची म्हणजे चरित्रकार म्हणजे महिमभट्ट, पूजनीय महिमभट्टांनी फक्त तेवढा एकच उल्लेख आहे चरित्रामध्ये, बाईसा सोबत आहेत आणि ती एक अर्धवट वेळी बाई. फक्त त्या जीवाला दर्शन आणि संभाषण, पहिले दर्शनाचं दिलं, नंतर संभाषणाचं दिलं. आणि इथून मग स्वामी बाकपिंपळगाव गेले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. खूप खूप आनंद वाटला. आपण सहजतेने अतिशय सुंदर लीळा या ठिकाणी निरूपण केली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आपण आता या मंदिराच्या वरती जे आश्रम आहे त्याच्यावरती आपण आलेलो आहोत आणि इथूनच आपला मंदिराचा परिसर, समोरचं जो काही शहराचा भाग आहे, वरचंही जे काही जागा आहे, मंदिराचा कळस आहे, परिसर आहे, आपण सध्या वरून पाहत आहोत. नाही नाही, सांगितलं बाबांनी बरोबर. बापरे बापरे बाप, किती एक शब्द त्यांचा महत्वाचा आहे माझ्यासाठीचा. हां, नाही नाही, हे आलेला मार्ग आपलाच होता ना तो. किती वर्ष होतं इथे ते? हो का, बर 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 बर. बाबा खूप भेटून आनंद वाटला. परमेश्वराची कृपा, खूप आनंद वाटला. दंडोत प्रणाम. आज स्थान भ्रमंती करत करता श्री क्षेत्र गेवराई या ठिकाणी आलोय. या ठिकाणी गुरुवर्य आदरणीय मराठी दादा या ठिकाणी भेटले. अनेक सद्भक्तही आहेत, गुरुवर्य आहेत. अगदी मोठी मोठी फार ज्ञानी विद्वान मंडळी जरी असेल, ती मंडळी या ठिकाणी येऊन नतमस्तक होतात, या मूर्तीपुढे नतमस्तक होतात. अशी ही विभूती आहेत. आणि अशा विभूतीला आम्हा सर्वांचा शतसह साष्टांग दंडवत प्रणाम.